उमेश पाटील कोणालाच घाबरत नाही. दादांच्या मृत्यूनंतर शपथ कोण घेणार, मंत्री कोण बनणार, लगेच चर्चा सुरू झाल्या. दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन कोणी केले त्याचा शोध घ्या, राष्ट्रवादीचे आमदार उमेश पाटील यांची मागणी. पक्ष ताब्यात घेण्याची लढाई लढण्यापेक्षा तटकरे आणि पटेलांनी पद सोडावं. पक्ष संघटनेसाठी मोठेपणा दाखवून दुसऱ्याला संधी द्यायला हवी. सुनील तटकरे आणि पटेलांवरून रुपाली ठोंबरेंचं मोठं विधान. तटकरेंसोबत वाद नाही, पण प्रदेशाध्यक्षपद सोडावं, रुपाली ठोंबरेंची भूमिका. दादांच्या संधीवर मोठे झालेले लोक दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत. उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत. पोस्टमध्ये नेत्यांची नावं घेणं टाळलं. प्रदेशाध्यक्ष बदलणार असं 15 नोव्हेंबरला अजितदादा म्हणाले होते. माझ्या वरिष्ठांनाही माहिती आहे, पण ते बोलणार नाही. जगदंबा शपथ दादा म्हणाले. प्रदेशाध्यक्ष बदलेन, कामाला लागा, रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा. तटकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीतून नाराजी. सुनील तटकरेंकडे नावापुरतं प्रदेशाध्यक्षपद असल्याचं दिसतंय. तटकरे भाजपसोबत आहे ते सगळ्यांना आता कळलंय. प्रशांत किशोर सल्लागार म्हणून आल्यास डोईजड होण्याची भाजपला भीती. अंजली दमन यांचा दावा. सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही. गुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा दावा. गुंगी गुडिया टीकेबाबत गैरसमज पसरवला जातोय, सपकाळांचं स्पष्टीकरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार. तर दौऱ्यादरम्यान राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक भेट होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला. सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे आणि शहांची भेट. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यावेळेला उपस्थित. मोदी भाजपमधील एका गटाचे पंतप्रधान. गद्दार खासदारांना मी पाठीशी आहे म्हणतात मोदी. फुटीर खासदारांना चहा आणि ब्रेकफास्टला बोलावून आश्वासन देतात. पंतप्रधान मोदींकडून कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा संजय राऊतांचा आरोप.